नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 10 जुलै गुरुवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे. तर 4 गुरुवार स्वामी सेवेचं व्रत करा. स्वामींची तुमच्यावर कृपा होईल, विश्वास ठेवा. आता नेमकी सेवा काय करायची ते पाहूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिलीच पौर्णिमा असते, त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अनेक पटीने वाढतं. गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानलं जातं. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची सुवर्ण संधी आहे. 4 गुरुवार ही स्वामींची सेवा करावी आणि कायमस्वरूपी स्वामींचे कृपांकित होण्याची संधी गमावू नये असं वाटतं. गुरुवार 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा आहे. बुधवार 9 जुलै 2025 रोजी मध्यरात्री 1:36 आषाढ पौर्णिमा सुरू होत आहे. तर गुरुवार 10 जुलै 2025 रोजी उत्तर रात्री 2:06 आषाढ पौर्णिमेची सांगता होत आहे. आता भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुवार 10 जुलै 2025 रोजी साजरी करावी असं सांगितलं जातं. अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. प्रत्यक्ष दत्तावतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हजारो भाविकांचे सद्गुरू आहेत. सद्गुरूंची सेवा करून त्यांची कृपादृष्टी, शुभाशीर्वाद आणि पुण्यप्राप्ती करता येऊ शकते. गुरुवार 19 जून 2025 ते गुरुवार 10 जुलै 2025 असे 4 गुरुवार स्वामींची विशेष सेवा करावी. त्यामुळे अशक्य ही शक्य होण्याचा आत्मविश्वास प्राप्त होऊ शकतो. नेमके काय करावे, कसे करावे, आता ते आपण जाणून घेऊया. 4 गुरुवार स्वामी सेवा कशी करावी? तर गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते. त्यामुळे गुरुवारपासून स्वामी सेवेस प्रारंभ करता येऊ शकेल. अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा. गुरुवार 19 जून 2025 ते गुरुवार 10 जुलै 2025 या कालावधीतील 4 गुरुवार येतात. या सगळ्या गुरुवारी शक्यतो एकसारखी स्वामी सेवा करावी. अनेकदा धकाधकीच्या काळात सेवा करणे शक्य होत नाही. अशा वेळी जितकी शक्य होईल तितकी सेवा करावी. त्या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्रांचे जप, स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करावे. 4 गुरुवारी 4 गोष्टी आवर्जून कराव्यात. पहिली गोष्ट म्हणजे घरच्या घरी स्वामींचे विशेष पूजन करावे. स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगांचा फुलांचा समावेश करावा. दुसरं म्हणजे पिवळ्या रंगाचे पेढे किंवा मिठाई पिवळ्या रंगाची स्वामींना अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटावी. तिसरे म्हणजे स्वामींचा सर्वात प्रभावी तारक मंत्र, स्वामींच्या अन्य मंत्रांचा जप, स्वामींचे श्लोक, स्तोत्रपठण करावे. शक्य असेल तर एक जपमाळ म्हणजे 108 वेळा तारक मंत्राचा जप करावा. चौथं म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेणे. याशिवाय शक्य असेल तर सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला स्वामींची आरती करावी. सकाळी शक्य झाले नाही तर तिन्ही सांजेला दिवे लागणीला प्रदोष काळी स्वामींची आरती करावी. आता या गोष्टी करणार असल्याचा संकल्प घ्यावा. गुरुपौर्णिमेला संकल्पपूर्ती झाली की स्वामींचे मनापासून आभार मानावेत, ऋण व्यक्त करावेत. या संकल्पात अनावधानाने काही कमतरता राहिल्यास किंवा करताना काही चूक झाल्यास स्वामींसमोर क्षमा याचना करावी. 4 गुरुवारी या 4 गोष्टी करणे फार कठीण नाही. समजा 4 गुरुवार स्वामी सेवा करणे शक्य झाले नाही तर 4 गुरुवार अशा प्रकारे सेवा शक्य झाली नाही तर
गुरुपौर्णिमेला ही सेवा संपूर्ण दिवस करण्याचा संकल्प घ्यावा आणि तो पूर्ण करावा. तसेच गुरुपौर्णिमा या दिनाचे औचित्य साधून स्वामी चरित्रामृत, गुरुलीलामृत याचे पारायण करावे असा संकल्प करावा. या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती याचा न चुकता अवलंब करून पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी. पण एकदा संकल्प केला की त्यात खंड पडून देऊ नये. अगदीच काही नाही तुम्हाला जमलं तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा म्हणजे 1 जपमाळ किंवा यथाशक्ती जप अवश्य करावा. श्री स्वामी समर्थ.